भाजप खासदार कंगना रनौत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले। शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। एका YouTube चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगना यांनी हे वक्तव्य केलंय। तर कंगना यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे, काय म्हणाले त्या पाहूया। शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होतं ते संपूर्ण देश पाहत होता। निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला, आंदोलनादरम्यान अनेक माणसं मारली गेली, मृतदेहांना लटकवलं गेलं, बलात्कार झाले। सरकारनं कृषी विधेयक मागे घेताच या आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचं प्लॅनिंग खूप मोठं होतं। त्यांच्यावर सरकारनं वेळीच नियंत्रण मिळवलं, अन्यथा ते काहीही करू शकले असते, असं वक्तव्य भाजप खासदार कंगना रनौत यांनी केलंय। तर पोलिसांनी कंगनाच्या या वक्तव्याची चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। त्यांनी माफी मागावी असं किसान सभेचे नेते अजित नवले यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदीच त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी लोकसभेमध्ये म्हणतात शेतकऱ्यांना, तर त्या ज्या व्यक्ती तुम्ही ज्या विशेष व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे त्याच्याबद्दलची काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। स्वतःच नरेंद्र मोदी अन्नदात्याला आतंकवादी नक्षलवादी म्हणत असतील, आंदोलनजीवी म्हणत असतील, तर त्याच्याबद्दल आता काय प्रतिक्रिया द्यावी। शेतकरी हा त्यांच्यासाठी कुठल्याच स्थानात नाही। जे वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, त्या बलात्कार झाले, याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करू। कंगना राणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो। कंगना राणावत यांनी तातडीने माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी। दिल्ली येथील आंदोलनाच्या मागे चीन होतं, देशामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा डाव या आंदोलनामागे होता आणि येथील आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले अशा प्रकारचं वक्तव्य कंगना राणावत यांनी केलेलं आहे। त्यांनी स्वातंत्र्य युद्धाच्या बद्दल सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केलेली होती।